नमस्कार, मी CA संदीप ससरबुद्धे. यावेळेचा विषय आहे इन्कम टॅक्ससाठीच जो आपल्याला इन्व्हेस्टमेंट डिक्लरेशन फॉर्म जो आपल्याला भरून द्यायला लागतो त्याच्याविषयी थोडंसं मला तुम्हाला सांगणार आहात. नॉर्मली प्रत्येक वर्षाच्या एप्रिल किंवा मेमध्ये जे नोकरदार वर्ग आहेत त्यांना मेलवरती त्यांच्या HR किंवा ॲडमिन डिपार्टमेंटकडनं एक मेल येतो. त्याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट डिक्लरेशन फॉर्म. तर त्याच्यामध्ये त्यांना इन्व्हेस्टमेंट तुम्ही किती करणार आहात आर्थिक वर्षामध्ये. आता तुम्हाला जर का आत्ता फॉर्म आला असेल तर तो फॉर्म असणार आहे आर्थिक वर्ष 22-23 ह्या वर्षाकरता, म्हणजे 1 एप्रिल 22 ते 31 मार्च 23 ह्या आर्थिक वर्षामध्ये तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट जी तुम्ही करणार आहात. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे कुठली, तर इन्कम टॅक्सने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शन दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर का इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला तुमचं टॅक्स डिडक्शन तुम्हाला मिळतं आहे. याचा अर्थ काय होतं की ती अमाऊंट तुमच्या इन्कममधनं तुम्हाला वजा होते आणि तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स भरायला लागत नाही. त्याला म्हणतात डिडक्शन. आता ते कुठले आहेत, तर सेक्शन प्रायमरी दोन मेजर सेक्शन आहेत, ATC आणि ATD. आता ATC म्हणजे काय, ATCमध्ये तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट करताय इन द फॉर्म ऑफ एनी इन्शुरन्स प्रीमियम अदर दॅन मेडिक्लेम प्रीमियम, म्हणजे LIC कुठल्याही इन्शुरन्स कंपनीचा तुम्ही जर का इन्शुरन्स काढला असेल, टर्म इन्शुरन्स असून दे किंवा लाईफ इन्शुरन्स असून दे किंवा एंडॉमेंट पॉलिसी असून दे किंवा कुठलीही पॉलिसी असून दे, मेडिक्लेम सोडून, तिथे तुम्ही जो वार्षिक प्रीमियम भरता, तुम्हाला माहिती आहे प्रीमियम फिक्स असतो, तर तो तुम्ही त्या फॉर्ममध्ये मेन्शन करायचा आहे, माझा प्रीमियम एवढा तिकडे डिडक्ट होणार आहे. दुसरं असतं PPF, त्याला म्हणतात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. आता पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे नॉर्मली स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ही आपल्या फॅसिलिटी असते. तर PPF तुम्ही तिकडे कमीत कमी एका वर्षामध्ये 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये तुम्ही त्या अकाउंटला गुंतवू शकता एका आर्थिक वर्षामध्ये. बरं, तुम्हाला असं वाटलं की माझे प्रत्येक महिन्याला 4,000 रुपये मी भरू शकतो PPFमध्ये, तर 4,000 × 12 म्हणजे 48,000 झाले. ते तुम्ही तिकडे मेन्शन करा PPF समोर त्या फॉर्ममध्ये. समजा तुम्हाला माहिती आहे की तुमचं समजा प्रत्येक महिन्याला तुमचं हे पण जात आहे म्युच्युअल फंड, समजा ते अमाऊंट आहे 2,500 रुपये पर मंथ, तर 2,500 × 12 म्हणजे झाले 30,000 रुपये. ते पण तिकडे मेन्शन करा. तुम्हाला हेही माहिती आहे की तुमचं हाऊसिंग लोन चालू आहे, हाऊसिंग लोनवरती तुम्ही प्रिन्सिपलही भरताय आणि इंटरेस्टही भरताय. तर आता ती प्रिन्सिपल आणि इंटरेस्टची अमाऊंट तुम्हाला एक्झॅक्ट माहिती नसते, तर ती एक्झॅक्ट माहिती जर का असायला हवी असेल तर तुम्ही बँकेकडे रिक्वेस्ट करू शकता की मला प्रोव्हिजनल सर्टिफिकेट द्या, प्रोव्हिजनल होम लोन सर्टिफिकेट त्या वर्षाचं 22-23चं म्हणजे तुम्हाला बँक प्रोव्हाइड करते. त्याच्यामध्ये इंटरेस्ट किती जाणार आहे, प्रिन्सिपल किती जाणार आहे हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं सेपरेटली. तर जी प्रिन्सिपलची अमाऊंट असते ती तुम्ही ATC खाली लिहू शकता, एवढं माझं प्रिन्सिपल जाणार आहे. आणि जो इंटरेस्ट असतो होम लोनवरचा त्याच्याकरता वेगळा सेक्शन असतो, सेक्शन 24. तिथे तुम्ही तो इंटरेस्ट अमाऊंट लिहू शकता. तिथे पण आपल्याला मॅक्सिमम 2 लाखाचं डिडक्शन मिळतं, म्हणजे ॲक्च्युअल इंटरेस्ट और 2 लाख ह्याच्यापेक्षा जी अमाऊंट कमी आहे ती तिकडे आपल्याला डिडक्शन म्हणून मिळते. हे झालं ATC. प्लस ATCमध्ये तुम्हाला समजा जर का तुमची समजा मुलं शाळेमध्ये जात आहेत तर त्या शाळेमधली स्कूल फीमध्ये सुद्धा भरपूर सेक्शन्स असतात, एक्झाम फी, अदर फी. त्याच्यामध्ये एक सेक्शन असतो ट्यूशन फी जी असते ती तिकडे द्या. आता ट्यूशन फी तुम्ही जर का वेगळा क्लास लावला असेल, प्रायव्हेट ट्यूशन लावली असेल, ती फी इकडे मिळत नाही. त्यामुळे ट्यूशन फीमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. स्कूल फीच्या रिसिटवरती जी ट्यूशन फी लिहिली असते तीच तुम्हाला मिळणार आहे. तर ती असेल एक अंदाजपंचे. समजा जर का तुम्हाला, कारण की तुम्ही प्रत्येक वर्षी तुमच्या मुलाची किंवा मुलीची तुम्ही फी भरत आला असता, एक अंदाजपंचे तिथे ते अमाऊंट तुम्ही त्या फॉर्ममध्ये मेन्शन करा. समजा तुम्हाला असं वाटतं आहे की ह्या वर्षी मी बँकेमध्ये 5 वर्षाची FD मी काढणार आहे, म्हणजे 5 वर्षासाठी मी ते
पैसे एफ डीमध्ये गुंतवणार आहे तर ती पण अमाऊंट तिकडे तुम्ही त्या फॉर्ममध्ये मेन्शन करू शकता. एवढ्या प्रकारचे डिडक्शन्स असतात. आणि सपोज जर का तुम्हाला तुमच्या कंपनीमधनं पी एफचं डिडक्शन मिळते प्रॉव्हिडंट फंडाचं, तर त्याच्यामध्ये 2 असतात, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईज शेअर. त्याच्यामधला तुमचा जो शेअर असतो एम्प्लॉई शेअर, समजा तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक महिन्याला माझा 2,000 रुपये पी एफ माझा डिडक्ट होतो माझ्या सॅलरीमधनं, तर 2,000 × 12 24,000 रुपये तुम्ही तिकडे अमाऊंट ती मेन्शन करू शकता. एम्प्लॉई शेअर फक्त, एम्प्लॉयर मिळत नाही. हे झालं ATCबद्दल. तर म्हणजे त्या फॉर्ममध्ये सगळे सेक्शन लिहिलेले असतात ATC. आता दुसरा सेक्शन आहे ATD, हा सांगतो मेडिक्लेम. ह्याचं सेक्शन तुम्हाला, ह्याचं डिडक्शन तुम्हाला वेगळं मिळतं. जर का तुम्ही मेडिक्लेम काढला आहे आणि तुमचं वय 60पेक्षा कमी आहे तर तुम्ही जो प्रीमियम भरता आहे ती प्रीमियमची अमाऊंट तुम्ही तिकडे मेन्शन करायची आहे. ती प्रीमियमची अमाऊंट जर का 25,000पेक्षा जास्ती असेल तर तुम्हाला डिडक्शन फक्त मिळणार आहे 25,000च. पण तुम्ही जो प्रीमियम भरताय तो तुम्ही तिकडे मेन्शन करा. अल्टिमेटली तुम्हाला मॅक्सिमम 25,000चंच डिडक्शन मिळणार आहे. आता जर का तुम्ही अजून एक मेडिक्लेम इन्शुरन्स काढला आहे तुमच्या आईवडिलांच्या नावावरती आणि आईवडिलांचं वय समजा 60पेक्षा जास्ती आहे तर तुम्हाला तिथे वेगळं डिडक्शन मिळतं 50,000चं 50. म्हणजे तुम्ही 2 इन्शुरन्स समजा काढले असतील तर तुम्ही दोन्ही इन्शुरन्सचा प्रीमियम तिकडे मेन्शन करा आणि तिथे तुम्ही तसं ते मेन्शन करा, मेडिक्लेम फॉर सेल्फ, मेडिक्लेम फॉर माय डिपेंडंट मेंबर्स लाईक माय पॅरेंट्स. तुम्हाला दोन्ही डिडक्शन मिळतात. 25 + 50 यू कॅन क्लेम मॅक्सिमम 75,000 डिडक्शन द्या. आणि अर्थात शेवटचं सेक्शन म्हणजे त्यात म्हणजे सेक्शन खूप आहेत, पण आपल्या इंडिव्हिज्युअल टॅक्सेशन करता जे सेक्शन लागतात तेच तुम्हाला फक्त मी सांगतो आहे. ATC, ATD आणि 24 सेक्शन त्याचे इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन. अजून एक सेक्शन पण आहे ATCCD, तो सांगतो नॅशनल पेन्शन स्कीम NPS. ही पण एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे. ते जर का तुम्ही त्याच्यामध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला डिडक्शन मिळतं ॲडिशनल 50,000चं 50,000चं. म्हणजे ATCचं 1.5 लाख, ATCCDचं 50,000, इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोनचं 2 लाख आणि मेडिक्लेमचं जास्तीत जास्त 75,000 जर का तुम्ही तुमच्या आणि तुमच्या आईवडिलांचे वेगळे इन्शुरन्स काढले असतील तर हे ह्या सगळ्या अमाऊंट तुम्ही स्वतः डिक्लेअर करायच्या त्या फॉर्ममध्ये आणि तो फॉर्म तुमच्या डिपार्टमेंटला पाठवून द्यायचा. इन्कम डिपार्टमेंट नाही, तुमचं HR डिपार्टमेंट. मग ते काय करतं, त्या बेसिसवरती तुमचा किती इन्कम टॅक्स येऊ शकतो टेंटेटिव्हली त्या वर्षामध्ये त्याचं ते कॅल्क्युलेशन करतात. म्हणून तुमच्याकडनं हा फॉर्म मागतात. म्हणजे तुमचं ग्रॉस इन्कम मायनस ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट ज्या तुम्ही डिक्लेअर केलेल्या आहेत ते सगळ्या वजा करून तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन मिळतं परत वेगळं 50,000चं. ते सगळं वजा करून जो काय तुम्हाला टॅक्स येईल डिवायडेड बाय नंबर ऑफ रिमेनिंग मंथ्स. काही वेळेला काय होतं की आपल्याला एप्रिल महिन्याचा आपल्याला जो काय पगार असतो तो आपला संपूर्ण पगार मिळतो, तेव्हा काय TDS ते डिडक्ट करत नाहीत. कारण की ते इन्व्हेस्टमेंट डिक्लेरेशन मागतं आपल्याकडे मे महिन्यामध्ये. त्यामुळे मग किती महिने राहिले, 11 महिने राहिले. म्हणजे जरा का तुमच्या अमाऊंट समजा इन्कम टॅक्सची सगळी मिळून समजा अमाऊंट आली 1 लाख रुपये, तर 1 लाख डिवायडेड बाय 11 जी काय अमाऊंट येईल दॅट इज युअर मंथली TDS, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स फ्रॉम युअर सॅलरी, which is deducted from your salary and that amount will pay to the government by your employer. असं सगळं हे असतं. आता त्याच्यामध्ये अजून एक असतं की ह्या ज्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही ज्या सगळ्या डिक्लेअर करताय त्याचे ॲक्च्युअल प्रूफ तुम्ही आम्हाला डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये दिले पाहिजेत असं म्हणून तुम्हाला सांगते तुमची कंपनी. कारण की ती जबाबदारी कंपनीची असते. कंपनीने फक्त ती अमाऊंट तुमच्याकडनं घेतली आहे, पण त्या अमाऊंटचे प्रूफ कुठे आहेत, तर ते प्रूफ तुमच्याकडे ते तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये ते सबमिट करायला लागतात सगळे प्रूफ. म्हणजे LIC प्रीमियमची रिसीट, PPFच्या अकाउंटची झेरॉक्स कॉपी, म्युच्युअल फंडाचं स्टेटमेंट, FD काढली तर FD रिसीटची झेरॉक्स, हे सगळं तुम्हाला तिथे मेन्शन करावं लागतं. तुम्ही तेवढी इन्व्हेस्टमेंट करू शकला नाही तर ती अमाऊंट तुमची इन्कममध्ये तुमच्या डिडक्शनमध्ये धरली जात नाही आणि त्या अमाऊंटवरती तुम्हाला एक्स्ट्रा टॅक्स भरायला लागतो.
इन द मंथ ऑफ जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च. म्हणून लहानपणी तुम्हाला जर का आठवत असेल तर आपले आईवडील म्हणायचे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आमच्या हातामध्ये पगार कमी होतं, कारण की इन्कम टॅक्स आमचा खूप कापला जातो. तर त्याचं कारण हे असतं, कारण की आपण जी इन्व्हेस्टमेंट डिक्लेअर करतो वर्षाच्या सुरुवातीला ती आपण करू शकत नाही. त्यामुळे अल्टिमेटली आपलं टॅक्सेबल इन्कम वाढतं आणि त्याच्यावरती टॅक्स वाढतो आणि मग जो काही राहिलेला टॅक्स असतो तो आपला जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये डिडक्ट केला जातो आणि ती अमाऊंट थोडीशी वाढते. त्यामुळे टॅक्सची अमाऊंट वाढली की तुमच्या हातामध्ये इन्कम कमी येतं, सॅलरी इन्कम. तर हे सगळं मला तुम्हाला आज थोडीशी माहिती द्यायची होती इन्कम टॅक्स विषयी, म्हणजे इन्व्हेस्टमेंट डिक्लेरेशन फॉर्मविषयी. अजून जर का तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा. माझा ईमेल आय डी आहे sandeep@gmail.com. माझा मोबाईल नंबर आहे 9819229889. थँक्यू.